We are now at Devbag beach. This is the end of Tarkarli. ये पॉइंट तारकर्ली का संगम पॉइंट है। यहाँ से खाड़ी है, मतलब वो रिवर टाइप है, एंड यहाँ से पूरा बीच सी चालू होता है। सो इधर में कुछ बैठने का जगह है यहाँ पे, एंड दिस इज़ द मंदिर एंड वी आर नाउ एट देवबाग। यहाँ पे बोटिंग अभी बंद है बिकॉज ऑफ मानसून, सो दिस व्यूज आर प्रीटी ऑसम नाउ। जामडुलवाडी 1920च्या साईडने आपण चालत गेलो या साईडला तर आपल्याला मालवण, वेंगुर्ला, गोवा लागेल। त्या डोंगराच्या साईडला इकडच्या गेलो तर देवगड, रत्नागिरी, जयगड, मुंबई, आणि आपण स्टेट गेलो समोर तर आपण पण कोलंबस सारख्या एखाद्या देशाचा शोध लावू। सरळ गेलो तर किंवा केप ऑफ गुड होपला वळसा मारून डायरेक्ट बर्मुडा ट्रॅव्हलला पण जाऊ शकतो अलास्का। त्याच्यातूनच सगळ्या लोकांचा ये जा सगळं असं चारी बाजूला शाळेला सुरू येतात, जगू शकतात। कासवांची नजर पण फार तीक्ष्ण आहे, त्यांच्या डोळ्यात तिसरी पापणी असते। कासव एका टायमाला 100 ते 120 अंडी घालतात आणि अंड्यातून 52 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात। कासवांच्या पाठीपासून दागिने पण तयार होतात आणि ढाली पण तयार। किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर मिळून 59 प्रजाती आहेत या मँगोच्या किंवा कांदळवनाच्या। तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 प्रजाती आहेत। यांना सुद्धा आपल्यासारखं कुळ गोत्र सगळं आहे, आणि काही प्रजाती आहेत ते इथेच सापडतात। एक झायलोकार्पस ग्रेनाटम, त्याला मराठीमध्ये बेलांडा म्हणतात, सायनेमेट्री इरापुआ, आणि इतर झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजन। हे ढिगारे दिसतात इकडे, ही पानवांची घरं आहेत। ते ढिगारे दिसतात बघा मध्ये मध्ये वाढवायची मोठी, आतमध्ये बघा ढिगारे मातीचे, ते पान विंचवांची घरं आहेत। ती पाण्यातले विंचू, त्यांची घरं। यांच्या पानामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य पण आहे, म्हणजे भविष्यात सुकलेली पानं चहापत्तीला सुद्धा पर्याय ठरू शकते, त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते। नमस्कार, मी वाडेकर काका, कांदळवन सफारी आचरा, आणि आता आपल्या बरोबर आहे ते आर्यन, खास नागपूरहून आले आहेत, आणि ते पर्यावरणाच्या मदतीसाठी, म्हणजे ही जी झाडं आहेत रायझोफोरा अपिक्युलेटा, ही इतर झाडांच्या तुलनेने 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात। जगातल्या 30 प्रदूषित शहरातली 22 प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत, आणि समृद्ध पर्यावरणासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला किमान 422 झाडांची गरज आहे। पण दुर्दैवाने मोठी तफावत आहे, प्रति हेड किंवा प्रति मानशी फक्त 24 झाडच येतात। यालाच अनुसरून खास आर्यन हे नागपूरहून खास इथे आचऱ्याला आले आहेत, आणि परवा आपल्या 4 डिसेंबरच्या भाषणामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सुद्धा उल्लेख केला होता मालवण आचरा मँग्रोव्ह कॉन्झर्वेशनचा। यालाच अनुसरून आर्यन हे खास नागपूरहून आले आहेत, आणि ते आता मँग्रोव्ह किंवा रायझोफोरा अपिक्युलेटा या झाडांची आता इथे रोपांची लागवड करतायत। पर्यावरणाच्या मदतीसाठी आपले ते खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतायत। आता सगळ्यात जगातल्या सगळ्याच लोकांनी झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, तरच आपली ही वसुंधरा किंवा पृथ्वी वाचेल। झाडं लावा, झाडं जगवा। जय महाराष्ट्र। दोन तिरी सर वगैरे मग मुंबईला It is raining right now in Malvan now.
वरून घे ना.